नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण परमहंस योगानंद म्हणजे स्वामी योगानंद यांचा जन्मप्रवास, त्यांचे कार्य, त्यांची शिकवण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. परमहंस योगानंदन हे भारतीय योगी आणि गुरु होते. ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी म्हणजेच मराठी भाषांतर योगी कथामृत या आपल्या पुस्तकाद्वारे अनेक पाश्चात्य व्यक्तींना त्यांनी धावण्याच्या पद्धती आणि क्रियायोग यांचा परिचय घडवला. आपल्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आत्मप्राप्ती फेलोशिप, योगदा सत्संग समाज यांची स्थापना केली. स्वामी योगानंद म्हणून ओळखले जाणारे परमहंस योगानंद हे पश्चिमेकडील कायमचे वास्तव्य करणारे भारतातील पहिले योगगुरू होते. जानेवारी 1893 मध्ये भारतातील गोरखपूर येथे मुकुंदलाल घोष यांचा जन्म झाला. योगानंदांना लहानपणापासूनच देवाची तीव्र इच्छा होती. त्यांनी ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांच्या तारुण्याचा बराचसा काळ वेगळ्या वेगळ्या संतांच्या शोधात गेला. 1912च्या सुमारास ते त्यांचे गुरु स्वामी श्री युक्तेश्वर यांना वाराणसी येथे भेटले आणि सेरामपूर कॉलेजमध्ये कलकत्ता विद्यापीठातून AB ची पदवी मिळवत असताना ते बंगालमधील सेरामपूर येथील युक्तेश्वरांच्या आश्रमात वारंवार जात असत. आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या वंशाबद्दल अधिक वाचण्यासाठी आनंद गुरुवंश पहा. जुलै 1914 मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर लवकरच श्री युक्तेश्वरांनी मुकुंदला प्राचीन स्वामी संप्रदायामध्ये दीक्षा दिली. त्यावेळी त्या तरुणाने स्वामी योगानंद किंवा अधिक योग्यरित्या स्वामी संप्रदायाच्या गिरी शाखेचे योगानंद हे मठ नाव धारण केले. पश्चिमेकडील आपल्या मोहिमेवर जाण्यापूर्वी योगानंदांना त्यांचे गुरु स्वामी श्री युक्तेश्वर यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे एका धर्मशील कुटुंबात योगानंदांचा जन्म झाला. सानंद या त्यांच्या धाकट्या भावाच्या म्हणण्यानुसार बालमुकुंदाची अध्यात्माची जाणीव व अनुभव असामान्य होते. आपली आध्यात्मिक तहान भागवण्यासाठी त्यांनी आपले अनेक हिंदू साधू आणि संतांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. इसवी सन 1910 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी स्वामी युक्तेश्वर गिरी यांची भेट झाल्यानंतर योगानंदांचा शोध जवळजवळ थांबला. नंतर युक्तेश्वरांनी योगानंदांना सांगितले की महाअवतार बाबाजी यांनी एका खास कारणासाठी त्यांना पाठवले आहे. पश्चिमेकडे भौतिक उपलब्धी आहेत, परंतु आध्यात्मिक समजुतीचा अभाव आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही मानव जातीला भौतिक आणि आंतरिक आध्यात्मिक जीवनाचे संतुलन साधण्याचे मूल्य शिकवण्यात भूमिका बजावा. परमहंस योगानंद अमेरिकेत 1920 साली स्वामी योगानंद म्हणून ते अमेरिकेत आले आणि पुढील 4 वर्षे त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक मोहिमांसाठी संपूर्ण अमेरिकेत प्रवास करत राहिले. या काळात भारतातील योगगुरूंना ऐकण्यासाठी लाखो लोक प्रमुख अमेरिकन शहरांमधील सर्वात मोठ्या सभागृहांमध्ये भरले. योगानंदांनी सांस्कृतिक आणि सामाजिक धार्मिक सीमा ओलांडल्या. 1925 मध्ये स्वामी योगानंद यांनी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधून माउंट वॉशिंग्टन येथे जागतिक कार्याचे मुख्यालय म्हणून अधिग्रहण केले आणि ते येथे स्थायिक झाले. येथेच त्यांनी शिष्य एकत्र केले आणि त्यांच्यापैकी अनेकांना शिक्षक आणि सेवक म्हणून प्रशिक्षित केले, ज्यात आनंदाचे संस्थापक स्वामी क्रियानंद यांचा समावेश होतो. 1927 मध्ये योगानंदांना व्हाईट हाऊसमध्ये अभूतपूर्व आमंत्रण मिळाले, जिथे त्यांचे अध्यक्ष कॅल्विन कुलीज यांनी स्वागत केले. 1935 ते 1936 पर्यंत योगानंद भारताला परत आले. या काळात श्री युक्तेश्वरांनी त्यांना परमहंस ही सर्वोच्च मठाची पदवी बहाल केली, ज्याचा अर्थ सर्वोच्च हंस. अशा प्रकारे स्वामी योगानंद परमहंस योगानंद बनले, ज्या नावाने ते आज ओळखले जातात. परमहंस हे शीर्षक स्वामींच्या जागी येते, परंतु त्यांना स्वामी परमहंस योगानंद म्हणून योग्यरित्या संबोधले जाते. महात्मा गांधींच्या विनंतीवरून योगानंदांनी त्यांना क्रियायोगात दीक्षा दिली, जो योगानंदांच्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गातील सर्वोच्च तंत्र आहे. 1936 मध्ये अमेरिकेत परतल्यानंतर योगानंद यांनी 1952 मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत व्याख्याने आणि लेखन चालू ठेवले.
जरी त्यांच्या हयातीत पाश्चात्य संस्कृतीवर त्यांचा प्रभाव खरोखरच प्रभावी होता, तरी त्यांचा कायमचा आध्यात्मिक वारसा त्याहूनही मोठा राहिला आहे. 1946 मध्ये प्रथम प्रकाशित झालेले त्यांचे आत्मचरित्र एक योगीची आत्मकथा या पुस्तकाने पश्चिमेमध्ये आध्यात्मिक क्रांती घडवून आणण्यास मदत केली. 50हून अधिक भाषांमध्ये अनुवादित ते आजही सर्वाधिक विक्री होणारे आध्यात्मिक पुस्तक आहे. आता आपण पाहूया योगानंदांची सर्वात मोठी देणगी, आत्मसाक्षात्काराचा मार्ग. योगानंदांनी पाश्चिमात्य जगाला दिलेले चिरस्थानी योगदान म्हणजे आत्मसाक्षात्काराचा गैर-सांप्रदायिक सार्वत्रिक आध्यात्मिक मार्ग. त्यांनी देवाच्या थेट आंतरिक अनुभवावर भर दिला. त्यांच्या शिकवणी आध्यात्मिक जागृतीसाठी व्यावहारिक दृष्टिकोन देतात. योगानंदांनी पत्नी साक्षात्कार या संज्ञेचीही व्याख्या दिली. आत्मसाक्षात्कार म्हणजे शरीराच्या, मनाच्या आणि आत्म्याच्या सर्व भागांमध्ये हे जाणून घेणे की आता तुम्ही देवाचे राज्य ताब्यात घेतले आहे. ते तुमच्याकडे यावे अशी तुम्हाला प्रार्थना करण्याची गरज नाही. देवाची सर्वव्यापीता ही तुमची सर्वव्यापीता आहे आणि तुम्हाला फक्त तुमचे ज्ञान सुधारण्याची आवश्यकता आहे. योगानंदांच्या मते क्रियायोग तंत्र आत्मसाक्षात्काराचा सर्वात जलद मार्ग आहे. क्रियातंत्र अनेक शतकांपासून गुप्ततेत लपलेले आहे. 1961 मध्ये महान योगी महाअवतार बाबाजींनी त्यांचे शिष्य लाहिरी महाशय यांना हे तंत्र शिकवले तेव्हा ते पुनरुज्जीवित झाले. त्यानंतर लाहिरींनी हे त्यांचे शिष्य श्री युक्तेश्वर यांना हे तंत्र शिकवले, ज्यांनी ते त्यांच्या शिष्यांना शिकवले, ज्यामध्ये परमहंस योगानंद यांचा समावेश होता, ज्यांनी ते पश्चिमेकडे आणले. एका योगीचे आत्मचरित्र आणि इतर लेखन. योगीचे आत्मचरित्र हे परमहंस योगानंद यांच्या जीवनातील अनुभवांचे प्रत्यक्ष वर्णन आहे. हे पुस्तक जगभरातील लाखो लोकांनी वाचलेले आणि विविध धार्मिक परंपरांद्वारे आध्यात्मिक मार्गाचे सुंदर चित्रण म्हणून सार्वत्रिकपणे ओळखले जाणारे, सर्व काळातील सर्वाधिक विक्री होणारे आध्यात्मिक अभिजात ग्रंथांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हा पुस्तक पूर्वेकडील महान योग ज्ञानाच्या कथा, विनोद आणि व्यावहारिक वैज्ञानिक स्पष्टीकरणांचा एक मौल्यवान संग्रह आहे. आता आपण पाहूया योगानंदांचे वैश्विक मंत्र. परमहंस योगानंद यांनी पश्चिमेकडे एक नवीन प्रकारचा जप सुरू केला, जो भारतात पारंपरिकपणे देवाच्या विविध नावांच्या पुनरावृत्तीऐवजी अर्थपूर्ण वाक्यांशाच्या पुनरावृत्तीवर आधारित होता. त्याचा उद्देश हृदयाच्या भावनांना केंद्रित करणे आणि त्यांना अतिचेतनाकडे नेणे हा आहे. योगानंदांनी त्यांच्या विस्पर्स फ्रॉम इटर्निटी आणि त्यांच्या कॉस्मिक चॅट्सबद्दल लिहिले की त्यांनी त्यांना आध्यात्मिक केले आणि त्यांची सखोल पुनरावृत्ती करून दैवी प्रतिसाद मिळवला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.